तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गाडगेबाबा नगर उद्यान रमणा मारुती नागपूर येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली। त्यानंतर वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प दृढ करण्यात आला। उपस्थितांनी पर्यावरण जगवा, वसुंधरा वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करू, झाडे लावू, झाडे जगवू अशा घोषणांद्वारे जनजागृती केली। यावेळी सर्वांना किमान 3 झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीसोबतच प्लास्टिक मुक्त जीवनशैली, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवणं, जैवविविधतेचे संरक्षण, स्वच्छता आणि ऊर्जा बचत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागून निसर्ग संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती टोटावार, मनसे सहसचिव रोशन डायघवाने, औषधी विभाग सुपरवायझर मारुती कोहळे, मार्केटिंग मॅनेजर RSS संपर्क प्रमुख राम गुप्ता, ज्येष्ठ नागरिक संघाचे गोपालराव तिवारी, योग प्रशिक्षक श्रेया बडगे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक त्र्यंबक तोटावार, दिशा इन्क्लेव्ह सोसायटी अध्यक्ष क्षितिज कार्लेकर, माळी होमराज भिसेन, तसेच योगा ग्रुप मधील सुनीता कोहळे, अनिता महत, छाया कारमोरे, रेखा भोयर, कमल टिंगणे, आशा हंबरहांडे आदी मान्यवर आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिरवेगार पर्यावरण हीच भावी पिढीसाठी सर्वात मोठी देणगी आहे, हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। आजचा महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी डॉक्टर प्रीती तोटावार, नागपूर। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।